कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज लीला होती, तिच्यामुळे आम्ही एका मोठ्या प्रॉब्लेम मधून वाचलोय। आज ती होती म्हणून बाबांनी आमच्या अगेन्स्ट ऍक्शन नाही घेतली। तुम्ही ना तिच्याबद्दल असा कोणताही गैरसमज करून घेऊ नका, समजतंय ना? आणि तुम्ही जे बोलताय ना ते आम्ही काही करणार नाही आहोत, कारण त्यामुळे प्रॉब्लेम्स कमी नाही अजून वाढतील, कळलं? लीलामुळे हे वाचले, पण हे कसं शक्य आहे? व्हॉट्स रॉंग विथ यू? प्रमोद आणि विराजला वाचवायची काय गरज होती? त्यांनी काय केलं माहितीये ना? पण ह्या सगळ्यात जितकी चूक त्यांची आहे तितकीच तुमचीही आहे जी। तुम्ही सुद्धा कधीच स्वतःहून पार्सल घेऊन जाणारे टेम्पो चेक केले नाही आणि म्हणूनच भ्रष्टाचार करणाऱ्यांचं फावलं। पण आता मला कळलंय खरा गुन्हेगार कोण आहे। सर, बोरकर, नॉट नाउ। लीला मॅडम आणि मी इम्पॉर्टंट बोलतोय काहीतरी। सर, मी त्याचबद्दल बोलायला आलोय। सर, हे सगळं मी केलंय। व्हॉट? सॉरी सर, मला माफ करा। मला पैशाची खरंच खूप गरज होती, म्हणून हे सर्व मला करावं लागलं। बोरकर, पैशाची एवढीच गरज होती तर मला सांगायचं, मी मदत केली असती। सॉरी सर, कसं येणार होतो तुमच्याकडे? घरच्या जबाबदाऱ्या काही संपतच नाही। किती वेळा तुमच्याकडून पैसे मागायचे? तुमच्याकडे यायला मला लाज वाटत होती। त्यावेळेस जे सुचलं ते मी केलं। मला मान्य आहे, मी गुन्हेगार आहे। मला जी शिक्षा द्यायची ते द्या, हवं तर मला नोकरीहून काढून टाका, पण प्लीज प्लीज मला माफ करा। मॅडम, अहो मी खरं सांगतो, यात माझी खरंच काही चुकी नाही। अहो प्लीज प्लीज ऐका ना, अहो एकदा माफ करा। अहो माझं लहान लहान पोर येतो। काहीतरी गडबड आहे। थोड्या वेळापूर्वी माझी नोकरी वाचवा असं म्हणून रडणारा बोरकर आता आपणहून गुन्हा कबूल करायला कसं काय तयार झाला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।